चित्राताई वाघ विधान भवनात दाखल झालेल्या आहेत. त्यांच्याकडे एक बॅग आहे आणि या बॅगवर विमेन एम्पॉवरमेंट लिहिलेलं आहे. ही सध्या चर्चेत आहे. आपण पाहतोय की महिला दिन जवळ आलेला. ताई थोडंसं पुढे या आणि आम्हाला सांगा की ही बॅग तुम्ही घेऊन आलेला एक संदेश घेऊन तुम्ही या ठिकाणी पोहोचलायत. काय भावना आहेत तुमच्या? 2 दिवसानंतर, अगदी 1 दिवसानंतर महिला दिन आहे आणि महिलांचं सक्षमीकरण आणि सशक्तीकरण घडवणारे 2 नेते हे या बॅगवरती तुम्हाला दिसतात. आदरणीय मोदीजी, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, आणि यांच्यामुळे ही एम्पॉवरमेंट ही आता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जोरदार प्रमाणे होतीये. त्याचंच प्रतीक म्हणून आज ही बॅग घेऊन मी सभागृहात आली आहे. आज अर्थसंकल्प देखील सादर होतोय. काय अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पातून? एक तर दादा नाही आहेत, त्यामुळे किती मोठी जबाबदारी आहे सरकारची पण? नाही, निश्चितपणे महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीचा हा अर्थसंकल्प नक्की असेल आणि ज्या पद्धतीने तुम्ही एम्पॉवरमेंट म्हणताय त्या पद्धतीने महिलांसाठी आजच्या पेटाऱ्यात काय आहे याची उत्सुकता आम्हाला सुद्धा नक्कीच आहे. आणि त्याचबरोबरीने दादांचं विजन असलेलं त्यांनी जे विजन बघितलं होतं त्याला परिपूर्ण करणारा असा हा अर्थसंकल्प असेल याचा मला विश्वास आहे. सर्वसामान्यांना हवासा अर्थ. मी म्हटलं तुम्हाला, महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीचा हा अर्थसंकल्प नक्की असेल. सर्वसामान्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असेल. राज्यातल्या माझ्या लाडक्या बहिणींचा मनातल्या इच्छा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असेल असा मला विश्वास आहे. संजय राऊत दुसरीकडे टीका करतायत नरेंद्र मोदींवर आणि राजीनाम्याची मागणी करतायत. अमेरिकेनं रूसकडून तेल विकत घ्या असं सांगितल्यानंतर संजय राऊतांकडून ही मागणी करणार. राऊतांना फार काही सिरियस घेऊ नका. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतेय, ते कशावरही बोलू शकतात, काहीही बोलू शकतात, बेताल बोलतायत. रोज सकाळी येऊन डिस्टर्ब करण्याचं काम त्या ठिकाणी सगळ्यांना आपण बघतो की वाटेल त्या पद्धतीने बोललं जातंय आणि त्याला आमचा नवनाथ बंद चांगलं उत्तर देतोय. आजही तो काय उत्तर देतोय ते आपल्याला लक्षात येईलच. थँक्यू. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.